नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला विजय संपादन करता आला, कारण त्यांनी भाजप विरोधात म्हणजेच महायुती विरोधात एक स्ट्रॉंग नॅरेटिव्ह सेट केलेला आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लोकांना हे पटवून दिलं की महायुती ही देशासाठी घातक आहे, महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि तुम्ही आम्हाला का निवडलं पाहिजे। यामध्ये भरपूर मुद्दे होते, जसे की मोदींचा 405चा नारा, त्याला महाविकास आघाडीनं याच्याशी जोडलं की मोदी 400 पार करून आपल्या देशाचं संविधान बदलतील। परत अग्निवीरचा मुद्दा त्यांनी पुढे नेला, महागाईचा मुद्दा नेला, बेरोजगारीचा मुद्दा नेला आणि या सर्व मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि तो हृदयाला भेटला या लोकांच्या, ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं। थोडक्यात काय तर लोकांना ज्या मुद्द्यांशी बोलायचं आहे, ज्या मुद्द्यांशी लोकांना कन्सर्न आहे, त्या मुद्द्यांना त्यांनी सरळ हात घातला आणि भरभरून प्रचार केला। उद्धव ठाकरे असू देत, नाना पटोले असू देत किंवा संजय राऊत असू देत, शरद पवार असू देत, हे सगळे नेते राज्यभर फिरले आणि त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून आपला मेसेज दिला आणि त्याचा त्यांना नक्की फायदा झाला। पण येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यात मात्र त्यांना आता स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, कारण हे जुने दावपेच आता चालणार नाहीत। नवीन प्रकारे त्यांना आता उभं राहावं लागेल आणि महायुतीला टक्कर द्यावी लागेल। हे मी असं का म्हणतोय ह्याच्याच बद्दल आज आपण थोडं विश्लेषण करू। नमस्कार, मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। संविधान बदलाचा विषय म्हणा किंवा अग्निवीरचा विषय असू दे, हे सगळे नॅशनल इंटरेस्टचे विषय आहेत, हे आपल्या राष्ट्राशी निगडीत विषय आहेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना खूप महत्त्व होतं आणि लोकांनी त्याच्यावर मतदान केलं। महागाई देखील एक मोठा विषय होता, पण इथे सध्या आपण विधानसभा निवडणुकीची बद्दल बोलतोय, जी राज्य स्तरावर होणारी निवडणूक आहे। इथे मात्र विषय बदलतील, इथे नॅरेटिव्ह बदलेल। इथे तुम्ही अग्निवीर बद्दल नाही बोलू शकत किंवा मोदींबद्दल देखील जास्त बोलू शकत नाही, कारण मोदी हे देशाचे नेते आहेत, त्यांना महाराष्ट्रात खेचून त्यांच्या नावावर तुम्ही इथे जास्त राजकारण नाही करू शकत। आपण बघितलं असाल की मागच्या काही वर्षात मोदींनी देखील हे जाणून घेतलंय की त्यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळत नाही। हिमाचलमध्ये भाजपला हार पत्करावी लागली, कर्नाटकात देखील तेच झालं। त्यामुळे मोदी महाराष्ट्राच्या राजकारणातून थोडं लांब राहतील असं मला पर्सनली वाटतं आणि जे लोकल नेते आहेत म्हणजेच पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, हे जे नेते आहेत हे इथे आपला करिश्मा दाखवायचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी त्यांनी आतापासून तयारी सुरू केलेली आहे। लाडकी बहीण जी योजना आहे ती खूप लाभदायक योजना आहे आणि बऱ्यापैकी महिलांच्या वोट्सना मिळवण्यासाठी ती योजना लॉन्च केलेली आहे असं माझं म्हणणं आहे। आता याला महाविकास आघाडी कसं काउंटर करतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल, कारण या बजेटमध्ये आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या अशा योजना आणल्या ज्याच्यामुळे ते येत्या निवडणुकीत वोट मिळवू शकतील आणि महाविकास आघाडी जी सध्या विरोधात बसलेली आहे त्यांना फक्त त्यांना काउंटर करून चालणार नाही। लोकांना हे पटवून द्यावं लागेल की त्या योजना बोगस आहेत किंवा त्यांचा लॉंग टर्म इम्पॅक्ट राहणार नाही। याचबरोबर विक्टिम कार्ड जे उद्धव ठाकरे आणि शरद पवार खेळत होते ते यावेळी चालेल का नाही ह्याच्यावर थोडी साशंकता आहे, कारण लोक एका नॅरेटिव्हला कंटाळून जातात। तुम्ही त्यांना दरवेळी एकच मुद्दा दिला तर तो चालत नाही, जसं मोदींचा चेहरा यावेळी तेवढा चालला नाही कारण लोक एका कारणाने मोदींना देखील कंटाळले होते। तसंच तुम्ही दरवेळेस विक्टिम कार्ड घेऊ शकत नाही, सहानुभूती मिळवू शकत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राजकारण करावं लागेल आणि याला एकच बेसलाईन आहे, एकच बेसिक मुद्दा आहे की तुम्ही लोकांच्या प्रश्नांना हात घाला। तुम्ही राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांना हात घातला लोकसभेसाठी, आता तुम्ही जे लोकल प्रश्न आहेत, राज्य स्तराचे प्रश्न आहेत, नोकर भरती असू दे किंवा बेरोजगारी असू दे, आपलं महागाई असू दे, याला हात घाला, लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांना पटवून द्या की तुम्हाला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची गरज नाहीये, तुम्हाला आता महाविकास आघाडीची गरज आहे आणि आम्ही तुमचं आयुष्य सुखर करू। तुम्हाला आमचे विश्लेषण कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।